गावचं राजकारण जसं काही गजकारण गावाला नाही गाव पण या गावाला नाही गाव पण रोज काय पण रोज काय पण रोज रोज काय पण महाराज महाराज गाव लय नास काय लय मारतो आमचं महाराज आली काली महाकाले डमरू दे इकडे बघा आखी तो खोलो स्वामी जवानी देखो स्वामी भगबुगे भगनी भागो दही कुठली आली अंगात अंगात वाल्या झाडाला आग लावणारी आवला बाय महाराज मूर्च घर घेऊ आधी चला हिथच नका डांगडिंग करू आधी घर घ्यायचं म्हणतोय का आधी मूर्च घर घेऊ एकात घ्यायचं का भाड्याने घ्यायचं नाही नाही असंच घेऊ असंच घ्यायचं का मागून चिपलीनं तोंड म्हणते की मागून घर घ्यायचं म्हणल्या नाही नाही फक्त एक ध्यानात ठेवा नुसतं पैसे काढायचं बघा गाव लय नास काय आमचं बालका हा 2 मिनिटं धरतो का ह्यात धरलं की सगळं त्या खोराड्यात मला 2 बॉयलर कोंबड्या दिसते ते महाराज आबरूचं खोबरं करायला निघालाय का तुम्ही काय झालं कशाला लगेच संध्याकाळी बघू ते काय असेल ते राहून द्या तसे ध्यान ठेवलंय आता ध्यानात ठेवायचं वाचवर चला 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 की चला इथंच नाचू मोकळा दुखतंय गाड्यानं 100 रुपये तर लागतात 90 टाकायला गंगेला मागावं तर पहिला शिव्याचा बडी मार करेल सोन्या असला तर किंवा त्याची बायको असली दोघाकडून 100 घेणारच आज हा वहिनी ओ वहिनी काय हो भाऊजी आईला सोन्यानं साडी घेतली का नवी हो होय हा गळ्यातलं बी केलं वाटतं आज लय तारीफ चालली साडीची गळ्यातल्याची काय भानगडी नाही नाही तुम्ही आजही का नाही लय भारी दिसताय आज लय सोन्याच्या बायकोची तारीफ चालली पण लुक भारी केला तब्बू सारखा अयो नवीन साडीची तारीफ करतोय वय तिच्या माझी काही साडी भिकाऱ्यावा नाही वय आता त्याला सांगते येऊ दे त्याला घरात काम काय सांगा भाऊजी एवढी नका तारीफ करू बस करा अहो कसं आहे मला बघितलं गुलाबाच्या फुलाचीच आठवण आली गुलाबाचं फुल वय आता तुला गुलाबाचंच फुल दाखवते थांब ऐकल गंगी नाही होय नाही वाद करल परत होय नाही खरंच आज चांगलं दिसतंय अहो. सांगा की भाऊजी काम काय आहे काम होय हाय सुने कुठे गेला ते गेलं की सकाळीच गावात वहिनी माझं खरंच तुमच्याकडे काम होतं बोला की 100 रुपये द्या की घ्या 100 रुपये होतं तेवढं घेऊन गेले सकाळ सकाळ माझ्या टप्या डोब्यात असतील कुठल्या डाब्यात का भात करायला गेली एवढंच तांदूळ सापडला आनंद म्हणलं तर पैसे नाहीत बघा. मीच तुमच्याकडे येणार होती द्या 10-20 रुपये म्हणून तांदळापुरतं तुम्ही तर 100 रुपये मागाय आलाय तुम्ही तर का नाही बेकाऱ्यालाच बेक मागा येत आता नाही म्हणल्यावर काय करायचं नाही तर असल्यावर दिलं असतं भाऊजी माझ्याकडे असलं मी लगेच देतो. मी बी दिलं असतं दिलं का नाही हेतून माग कधी तवा बघा. असलं की देतं की डब्यात माणूस डब्यात बघा. नाही आवा नाही तर खरंच. काय चाललंय तुझं गुलगुली सुनाच्या बायको बरोबर कुठं काय चाललंय शेजार तर मग बोलतो याल शेजार धर्म मी एवढा वेळ बोलते तोय काय बोलत होता ताई पैसे मागत होते 100 रुपये काय तुला लाज वाटते का हा मला मागत होता ते काय पुरत नव्हतं का आता ह्या बाईला मागायला लागला काय पैसे तू उसने दिलेलं सोन्याला मागून घेतो तू मग सूर्यकडे घ्यायचं ह्या ताईंना कशाला मागायचं तू पैसे तू बी देत नाही पैसे मागितल्यावर तू देत नाही म्हणजे तुला डोसा लागेल की सकाळ सकाळ मागितल्या का पहिला शिव्या देणार आणि मग पैसे देणार मग शिव देणार म्हणजे कशाला तू सकाळ सकाळ त्यांना पैसे मागायला गेलाय मला जर मागितलं असतं तर तुला दिलं नसतं का मग 50 चालते. तरी दिलं असतं का नाही मग चालते काय नाही आता ह्यांना मागितलंय ना आता तिलाच पैसे नाही, मागायचं दे, दे, अजिबात नाही काय पैसे तुला मिळणार नाही आता काय गे दे म्हणतो तुला माझं डोकं नाही सांगू नको गुलाबाच्या फुलावाने दिसती ही बाई हा मग मी काय धोत्र्याचं फुल दिसती बाई अवघड आहे गड्यानो अरे म्हणलं म्हणून काय झालं एखाद्याचं तारीफ केली मी हो तारीफ करतोय बाई कधी बायकोची तारीफ केली का असता काय तुला एकदा दोनदा म्हणलं तर चाव चढली की माझ्यावर हो हा. तर ह्या बाईची करतोय ना आता जा त्यांचीच तारीफ करत बस माझी काय तारीफ करू नको काय हाय माझी ती हो ताई होय मग काय वहिनी म्हणतोय ताई म्हणतोय सोय आता तिला हा
मग हे कसं असतं रीतिरिवाजाप्रमाणे म्हणावं लागतं पण तशी ताय आहे. होय काय आहे तू आता मला पैसे माग मग मग तुला दे दाखवते 50. किरकोळला. दे आणि मग 50. तुला द्यायचं नाही. दे 50. काय नाही. दे. गावात आलाय गावातली लोक लय चाबरी आहे ती काय असेल ती माझ्या विश्वास ठेवायचा 100% माझा विश्वास आहे तुमच्यावर. पण ऐक की आज तू 100चं नियोजन कर आज लगेच अली काली महाकाली बंगाल से कलकत्ते वाली अहो महाराज आहेत महाराज. हिमालयात ना आलोय म्हणून सांगा. अहो बर्फा बसून आलेत महाराज. महाराज तुम्ही जर खरेच साक्षात्कार करत असाल आणि तुम्ही खरेच महाराज जर असाल तर माझ्या गावात कोणी बी मला 100 रुपये दिलं पाहिजे लगेच. काय बोलतोय महाराजांची परीक्षा. महाराज साक्षात महाराजांची परीक्षा. आम्ही 8 वर्ष हिमालयात काय करत होतो चमत्कारावर चमत्कार करून आम्ही दाखवल्यात. बरोबर आता एक चमत्कार करून लगेच. तुम्हाला चमत्कारच बघायचा आहे हो ना लगेच बघूया. डोळं बंद करा कोणाचं? दोघाचं बी आमचं का? महाराजाचं डोळं बंद कर ना कर रे. असं होय करा डोळं बंद. दोघं महाराज ते बघतोय बरं का त्याच्या बघू नको डोळं झाक. डोळं बंद केलं हे काय समोरच दिसतंय समोर. तुम्हाला चमत्कारच बघायचा आहे ना उघडा डोळं. उघडलं की हाताची घडी घाला. घातली. परत एकदा डोळं बंद करा. हो परत हाताची घडी घाला. परत हाताची घडी काढा. काय चाललंय मग आता खिशात हात घाला. कुणाच्या? महाराजांच्या? घाला. महाराजांच्या नाही त्याच्या खिशात हात घाल. अयो 100 रुपये आयला. महाराज मरेपर्यंत जिवंत राहा. महाराज आयुष्य महाराज माझा पण आशीर्वाद द्या. 100 लग्नाचा कायम स्वरूपी राहा. अरे वा असंच मनान रस्त्यानी कडे जाऊ द्या आम्हाला. आमच्या टोळीत सहभागी करून घेऊ ह्याला. चालतंय की? ऐका पण महाराजानं तुम्हाला बघितलं ना चमत्कार कसा दिलाय. एक नंबर. हा आता महाराज तिकडं वडाच्या झाडाखाली 7 तास तपचर्याला बसणार आहेत. सगळ्यांच्या समस्या मिटल्या गावात आपण सांगू. लगेच जाऊ. चला. एकाच मिनिटात चला. महाराज सुपर डुपर गावातला पेताडा आहे. आता गावात गोळा करून आणत असतो महाराज. बघा मी बी कसा साक्षात्कार दाखवतोय. चला. बांडा काय काढलंय काम? काय नाही सरपंच आलतो म्हणलं काय चाललंय तुमचं बघाव. तुझं ते जुड जरा कुठे गेलं ते मुंडग? अहो आता असतं ना काम धंदे दिवस आहेत. होय हो बाकीचं काय मग? निवांत सरपंच लय चकाकतय. सोन्याचा आहे का नकली पट्टा? नाही नकलीच आहे पण आपलं चांगलं आहे आपलं. होय हम्म चांगलाय चांगलाय. लगा राजा भाऊ आणि आजा तू का आला? आलो आत्ताच. काय होय. म्हणता सरपंच? कवाला आजा काय झालं रात्री आलो. होय. सुट्टी लागल्यात म्हणलं चला जरा थोडं गावाकडनं फिरून यावं. हा, मग लय- काय म्हणताय? काय ना निवांत आहे. काय गावातलं राजकारण कसं चाललंय? बरं चाललंय. बरं चाललंय का? तुझं कसं आहे तिकडे बाहेर? एक नंबर आहे. मजेत चाललंय. होय हा सरपंच. तब्येत पाणी बरी का? व्यवस्थित आहे सगळं. बरं बरं. बोल गे. सरपंच हा हाल तू तुमच्याकडेच काम होतं जरा. बोल की काय काम आहे मग? तुमची बायको आली का? माझी बायको हा लगा तुम्ही तर लगा वाटोळ केलं लगा सगळं दोघा तिघांना लाखांना आणखी फिरून मला म्हणते बायको आली का? राजा भाऊ एकदा सरपंचाची गेलेली बायको आणि पाऊस कधी येईल याचा काही नियम सांगता येत नाही बाबा. नाही आपल्याकडे असला जाले उपाय आहे का नाही? काय? 1 मिनिटात तुमची बायको येणार. होय हा 1 मिनिटात. कुठं आहे? हा कुठं आहे उपाय? आपल्या गावात हा वरच्या माळाला हा एक महाराज आलाय. महाराज महाराज हो होय कुठं आला? ते आपल्याला नाही माहिती पण महाराज आलाय. हा. असला जालिम उपाय आहे. हा शब्द न शब्द खराय शब्द न शब्द. होय. हा मग जाऊ आपण त्याच्या घर. हा मी पण चर्चा ऐकली बरं का सरपंच सकाळी. होय. चाललं होतं कट्ट्यावर पोरं बसलेली बोलत होती. हा, हा, हा. आणि ह्यांना बी काहीतरी अनुभव आलाय. लगा 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 माझी बायको तर बुवा म्हणला ना बायको येईल किती आपण खर्च करू जाऊ आपण त्या महाराजाकडे मग. मला 100 रुपये सकाळी लागणार. 100 रुपये. हा मी महाराजाकडे गेलो. हा. महाराज म्हणलं राव लय आता रंबळ चालली असं तो सांगितलं. महाराजाने आशीर्वाद दिला. 200 रुपये मिळाला. 200. काय बोलतोय? हा लका चला. राजा भाऊ मला मिळाल ना गोरी गुमटी पोरगी. अरे तुला गोरी गोमटी काही नाही पण करिश्मा कपूर भेटल बघ. चालतंय मला. चला मग चला चला. कशाला उशीर करायचं चांगल्या कामाला? महाराज दमन महाराज काय होतंय? महाराज इथनं सुरुवात करू. ह्यांच्यावर सुरुवात करायची का? करा सुरुवात. थांब 1 मिनिट. भीक मागून घे. महाराज घाली घाबरू. काय झालं? हा?
अहो भीक मागून नाही, भिक्षाम दे. भिक्षाम दे का? एक मिनिट हे तर हातात. भिक्षाम दे. हा महाराज, एक आपली अडचण आहे. कसं आहे, भिक्षा मागाय गेलो की डायरेक्ट अडचणीलाच हात घातला का नाही? अहो आधी भिक्षा द्या राव महाराजांना. शिक्षा देतो ना, पण अडचण सोडवा ना माझ्या. आधी अडचण सोडव. हा, बोल बालो का, काय तुझी अडचण आहे? बायको नाही, बायको मिळेल का? बायको नाही का? हा. एक काम कर, आमच्या सारखी अर्धी दाढी वाढव आणि आमच्या मेळात सहभागी हो. बरं 8 दिवस आमच्या सारखी तपश्चर्या केली ना, 9व्या दिवशी तुला कवळे काकडे 16 वर्षाची बायको मिळते बघ. महाराज बोलते ते खरं होतं बरं का? बरं बरं. 16 वर्षाची चालेल ना? हा चालेल चालेल. चालती चालती, असू दे. 16 वर्षाची असू दे, ह्याचं आता वय झाले, आपण हायच. महाराज आशीर्वाद द्यायला हा. द्या, भिक्षा द्या. हे घ्या महाराज. द्या शिष्या, कुंडल मध्ये टाका हा महाराज. ती आपल्या कुंडल मध्ये टाक. हा. येऊ बालका, हा या महाराज. मरेपर्यंत जिवंत राहा. चला. महाराजाला आणून चुकलं कुत्र भुकायला आपल्याला. शिष्या थांब, आपल्याच बालकीतली दिसते. महाराज ऐका, टमटम त्या दीक्षेचं घर आहे ते वासा वळागते माणसांना. वासव मग बरोबर माझा वास येतोय का? आईला घालताय नुसता. चला. तुझं काय चुकत नाही रे बालका. का 8 दिवस मी आंघोळी केली नाही आणि त्यात रात्री शर्टाच्या कळपातनं जाताना एक बोकाड माझ्याव. काय करणार मी तरी? निर्म्यात बसायचं ना. थांब. काय झालं आता? कुत्र्याचं पिलू कोणाच आहे? कशाला लोकांच्या नेहमी लोकांच्या ह्याच्या वस्तू नजरा राव तुमच्या. हेच घर आहे ना? तीच घर आहे. थांब. भीक मागून दे. झालं का वरडून? झालं काय झालं? भिक्षाम देई म्हणा की राव. शिष्या तूच म्हण, ये इकडं. कुत्रा आहे. कोण आहे का घरात? भीक मागून दे. कुत्र धरा घ्या आधी. कुत्र नाही काय करत. त्यांना सांगा महाराज महाराज हिमालयात आलत म्हणा. हिमालयात बर्फा बसून आले ते महाराज. दोघं बी आलाय का? हे मला येत नाही. हो. मग त्यांना सांगा महाराज 8-8 दिवस पाणी पित नाही तर. महाराज रोज पाणी पितात म्हणतात. मार खायासारखं बोल नका. बघा तुमच्याकडे कोण आलंय. महाराज एवढ्या उन्हात आणायचं कुठून आलाय? मग काय पावसाळ्याच यायला पाहिजे होतं काय तुमच्यापाशी? पण दुपारच उन्हात आणायचं महाराज प्रकट झाला आमच्या दारात. तुम्ही असं बोलताय. महाराजाला राग येतो या. तो का महाराज अपमान! घोर अपमान! काढू का बाहेर? नका राहून द्या. भस्म करून टाकी. खिशात ठेवा. लय झाल दिसतात महाराजांना कळतं का पण? आताच्या आता इथं 4-2 झाडांना आग लावून टाकेन एवढं झाली माय म्हणावं. हो. अयो महाराज मला सकाळपासून बरं नाही अहो, म्हणले तब्येत खराब आहे माझी. महाराज करताय का नीट? काय झालंय म्हणला तुम्ही? सकाळपासून नुसतं डोकं दुखतंय, अंग दुखतंय, काय कळच नाही मला. 90 पेता का जरा थोडीशी? काय राम महाराज बोलताय. 90 म्हणजे माझा अंगाऱ्याचा शब्द. अंगाऱ्याचा. मग तसं स्पष्ट सांगा की. ह्यातलं देऊ काय पाणी? त्यातलं पाणी नको. मग मी थोड्या वेळानं 8 तास तपश्चर्याला बसणार आहे. बर. त्यांना म्हणाव तुम्ही तिथे या. तुम्हाला एकदा का 2 घाट दिली की तुमचं अंग, ताप, थंडी, डोकं, सर्दी, पडसं काय असेल ते बाहेर पडतंय म्हणा. खरंच का? खरं. महाराजावर संशय घेऊ नका. महाराज लय झालंय. मागाशीच गावात दोघांना असं झटक्यात नीट केलंय महाराजांना. हो. त्यासाठी तुम्हाला माझ्या तिथं तपश्चर्याला यावं लागल. तिथं आला की तुम्हाला सेकंदातच मी बरा करतोय. कुठं? तिथं शिष्य बोल. शिष्य अपमान. अवघड आहे का? अहो, ते वडाचं झाड आहे हा. का? तिथं महाराज आता तपश्चर्याला बसणार आहे 7 तास. 1 तास कमी करू नको. 1 तास कमी करू ते नको. गावाच्या बाहेर. गावाच्या बाहेरच्या साईडला बसणार आहे तिथं महाराज. महाराज चला. परत तुमचा तपश्चर्याला टायमिंग झालाय. चला लवकर. नाही गेलं. चला लवकर या. तिथं या. भिक्षा घे. भिक्षा घ्या आधी. भिक्षा द्या की थोडीफार काहीतरी. काय मग द्यावं काय? लागल? त्यांना म्हणावं 90 पुरतं द्या. 90 100-200 तरी द्या राव. आहेत की देतात पाटील? द्या लवकर द्या. महाराजांचा टायमिंग झालाय. महाराज टायमिंग झाला. हो, जरा 2 दिवस जरा थोडं राहू. नाही महाराज पेटायला लागले ते.
तर सगळं देव कशाला आता इकडे तिकडे हात कशाला काय त्याच्या- माणसं हे असं भिक्षा देताना कमी देत जाणार का जे महाराज दिली की राव. हे का? हा, जरा अजून जरा हा, बस चला महाराज या तिकडे वडाच्या झाडाखाली बर शिष्या मी काय सांगतोय ऐक बोला की महाराज किती 100 दिले देव 100 झाले ते आपल्याला 90 पुरतं क्वार्टर पुरतं झालं ते चला 2 फुगं घेऊन येतो का तोवर तिथं आधी तपस्याला बसा मागल्या हाताने मी घेऊन येतो क्वार्टर चला काय चाललंय काय नाही या तिथं या तपस्याला भस्म करू का एका मिनिटात नको महाराज महाराज तापलं बरं या होय पाटील खरं आहे का पण तुम्ही पैसे दिले या दिल्या तर खरं बघू काय होतंय ते जाऊन तो येऊ आपण तिकडं बरं जाऊ तिकडे वड्या झाडाकडे चला आशीर्वाद 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 महाराज माझं शिक्षण खूप झालंय बर पण मला नोकरी पाहिजे. काळजी करू नकोस बेटा येते 1 तारखेला स्पर्धा परीक्षेच्या जागा परत एकदा सुटतायत त्यात तुझं 100% काम होऊन जाईल. बर महाराज. आशीर्वाद आशीर्वाद या आता महाराज सारखं डमरू वाजवून फोडचा डमरू तो का ते आला या कोण आले जोडता गावातलीच आहे ती टकोरियाची असू दे महाराज आशीर्वाद 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 बोल काय तुझी अडचण आहे महाराज माझी राव लय महत्वाची समस्या आहे एक. कोणती माझं लय दिवस झाले लग्नच व्हाय नाही. लग्न व्हाय ना महाराज असतानाच पोरचा आब्रा आहे बरं का असताना चाबरा काळजी करू नको तुझं लग्न व्हाय ना का बालका हा काळजी करू नकोस आपण तुझ्यावरती काय करू माहित आहे का भांडरा टाकू ए देरद्यातला भांडरा पुढीतला टाक त्याच्यावर भांडरा 8 दिवसात त्याचं लग्न जमतंय बघ. 8 दिवसात हो महाराज भांडरा नाही महाराज हा ऑलरेडी एक पोरगी आहे हा तिच्या संगत माझं लग्न झालं पाहिजे. अगोदर आम्हाला जाऊन बघितलं पाहिजे ती पोरगी कशी आहे हा? कशी नाही ती म्हणजे आम्हाला जाऊन बघितलं पाहिजे तिच्या हातावरच्या रेषा बिषा योग जुळून येतोय का ते मुलगा बघितलं पाहिजे आम्हाला. आपण अरे बोलतोस काय महाराज आहे का कोण आहे मी बर क्षमा करा महाराज चुकलं. महाराजाला पिटवू नको का ती पोरगीच घेऊन आलो असतो इकडे मी. या घेऊन येतात पोरगी काय असेल ते बघू इथंच बर बर महाराज असं तापू नका. तू उठ तुझा महाराज पेटावलं तू एका मिनिटात भस्म करून टाकेन दोघं बी ती पोरगी तिथली तिथं भस्म करेन ह्याला हितली तिथं भस्म करेन आशीर्वाद महाराज बर पाय खाली लय गरम होऊ नका इतळल महाराज हा, लय दम भरलं हे कर नका तो का ते टकले सरपंच आले या गावातला आमच्या आले आले त्याला गोळा चांगला एक काम करतो आता मी हे महाराज आशीर्वाद 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 लांब बसा लय मूर्ख जवळ माणसा त्यांना लांब बसवतो का गिराय काय ती घ्या मांडी बसायला लागली ती महाराज माझ्या. असू दे बोला काय अडचण आहे महाराज हम्म. तुम्ही लय मोठा चमत्कार मगाशी केला. पहिल्यापासूनच मी चमत्कारासाठी जन्माला आलोय सांग ना बालका त्याला महाराज हिमालयावरून आले तर इलाकानो म्हणून तर मी सरपंचाला आणलंय. कशाला आणलं महाराज हा माझी मंडळी निघून गेली या दिवसा महाराज असतानाच बायचा नाद आहे याला. हा मग त्यासाठी तुमच्या पैसे आलो या काय झालं म्हणला माझी मंडळी निघून गेली या कुणासोबत कोणासोबत नाही गेली ती माहेर गेली या माहेर गेली हा अरे मग मोरका सासऱ्या बरं गेली का सासू बरं गेली असं मला म्हणायचं होतं तिच्या भावा संग गेली या भावा संग गेली असेल आता सवयच आहे ते सारखं बोल नका लय दाट बर बर पुढं बंडाचं लग्न व्हाय नाही. ए कोणाचं थांबा लग्न नाही माझ्या मोबाईलचं नेट लय फास्ट चालत नाही. एक काम कर हा ती गावाच्या बाहेर जिओचा टावर आहे का हा त्याच्यावर मोबाईल 8 दिवस लटकवत ठेव 100% तुझ्या मोबाईलला रेंज येते बघ पुढं पुढचं घ्या लवकर महाराज, घ्या. मला एक तुम्हाला विचारायचं या इचरा घे काय केस इचरायची ते काय इचरायचे केसनात विचारायचे मग माझी मंडळी केव्हा येईल दिवसा येईल की किती वाजता येईल ए कॉम्प्युटर काढ कॅम्प्युटर काढ दे इकडे हातात आहे का हे बघ हा तुझी मंडळी हा आता पूर्वेच्या दिशेला हा जेवण कराय बसली बघ होय तुझी मंडळी हा 8 दिवसानं हा माघारी यायचा योग आहे बघ बालका पण बालका हा एक काम कर हा रेश मला जरा तिरकी दाखवते मग काय करावं लागेल तुला लपड्या बिपड्याचा नाद आहे का
महाराज काय म्हणतात हे? हा काय म्हणते ते लपड्याचा नाद आहे का तुला? काय महाराज बोलता वय काय लफडं करायचे लपडा करतो ती. लपड करता का तुम्ही लपड? नाही 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 खरं बोल बर का, नाहीतर मला लय सनी दाबवतो मग आणि मग मी 90 पितो मग. महाराज एक होती बाय होती ना? पंचांची हा हा. पण त्याला 10 वर्ष झाले बघ. आता एक काम कर, हा अजिबात इकडे तिकडे वाकडी नजर फिरवू नको. हा गेल्या गेल्या बायकोच्या पाया पड, हा. तिची 10 वेळा माफी माग, तिच्या पायावरती नाक 4 वेळा घास, क्षमा माग आणि तिला 8 दिवसाने घेऊन ये बघ. सोमवार आहे त्या दिवशी बालका. बर बर चालतंय की महाराज. येते बायको तुझी, काळजी करू नको. पुढं महाराज बोला. ही एक कानलाय अजित. हा शिक्षण बिक्षण लय झाले पण इलेक्शनला उभं राहायचं म्हणतोय. इलेक्शनला हा यंदाच्या सरपंच पदाला म्हणतोय मीच लढणार. महाराजांचा आशीर्वाद घ्यायला आलोय. आशीर्वाद बालका, बिंदास्त लढ. तुझा नाही जर खालनं पहिला नंबर आला तर आपलं नाव फिरवून अहो ठेव. महाराज खाल्लं नव अहो खालच्या आहेत ना म्हणतोय मी. असं पूर्ण वाक्य बोला की तुम्ही. कसं बोलतोय कसं महाराजांचा बोलतोय? शब्द समजून घेत जा रे तुम्ही, समजून घेत जा बालकाओ. महाराज हे अडाणी बालक आहे ती, तुम्ही थोडं उघड करून सांगा बालकांना. उघड करून सांगतोय की म्हणजे मला गावात ताणून ताणून मारते नी. असं नाही होणार असं महाराज. नाही महाराज, मागाचा चमत्कार त्यांनी बघितला माझा. माझ्या स्वतःच्या तुमच्या डोळ्यांनी मनावर बघितला. त्याचा जीव दांडला आणि म्हणला मी बी एक प्रश्न विचारतो ती तू सांग म्हणून मी सांगितला. सांगा त्याला त्याचा. त्याला सरपंच व्हायचंय ना, हा महाराज काळजी करू नकोस. काय करू? हे बघ 8 दिवस गावाला, हा 8 दिवस नुसतं दारून मटण पाज. कुणाला? महाराजांना. गावाला हा हा हा. सरपंच पदाच्या आदल्या 8 दिवशी बर फॉर्म भरल्यानंतर ना जे झुपीची कर, बर आसपासचं जेवढं जे बाजार आहेत का नाही बर. त्या सगळ्या बाजारातली बोकडं बकरी एकदाच खरेदी कर. ठीक आहे, आणि खरेदी सगळ्या केली. गावा गणेश घरा गणेश एक एक बोकडा वाटून टाकतो, निवडून येतोस बघ. बरोबर बोलू ना? बरोबर बोललाय महाराज. आणि आपल्याला बोकड संध्याकाळी एवढं सांगायला हवं. आणि हे बघ हा निवडणूक लागली की आम्हाला विसरू नको. अजिबात नाही महाराज. एक मला संघ बोकाड घेऊन फिरतो. एक बोकाड घरी गेलं हा तरी अर्ध का व्हायना आमच्या तळावर आलं पाहिजे. महाराज तुम्ही हिमालयाहून आलात, हो. मग बोकड इकडे कशाला अर्ध? अरे मूर्खा चेलेंदा लागतं रे. महाराज हिमालयात होते. अरे दैत्य माझ्या पुढे किती बसल्या, त्या दैत्यांची सेवा बिवा करायची मला संधी देतोस का नाही बालका? हा महाराज मूर्ख. नक्की नक्की अवश्य. ह्याच्या टाळू 2 चपल्या टाकले ए, उठा तुम्ही चला आता बाद ए, झालं. थांबा महाराज. मुळवेदाचा खूप लय वाढत चाललाय. कोणाचा? उपाय सांगा. एक काम कर, आमच्या मित्राचा. मित्राचा चाललाय का? एक काम कर, त्याला खालने मिरचीची दुरी दी, जाग्यावर येते बघ. बरोबर सांगतो मित्राला निरोप. या आता तुम्ही. चला उठा, जा खाली करा. महाराजांची वेळ झाली आता नासक्यांनो, तपासून. आशीर्वाद को तुमचा बाप घ्यायचा का? महाराजांच्या नीट पाया पडा. महाराज टाकलं तर केस येते. होतंय या तुम्ही. ओके येऊ का महाराज? या या या. या पण लपडी करायची तेवढी बंद कर. बरोबर बोललो ना? बरोबर बोललाय. हे असताना चांडे येतील रे गावातली. त्यांची बराबर कशी वाट लावत होती बघ आता. आशीर्वाद आले कोण? महाराज हो. तुमची बायको बी दिसती, माझी बी दिसती. या आता कुठे? अयो त्या राजभाऊची बायको आहे. आता कसं काय करायचं? नीट कळलं ना, बाद्या मार देते रे. नीट बसा. बोल. आलेली गिराईक पळून जातील दमानं वरडा. तुझ्या जवानीनं ग, तुझ्या इशाऱ्यानं ग, माझ्या कळजावर घातला या घा. काळी झाले बायको आली ती कुठे? काय बोलतोयस? मग त्या राज गंगी आली. गंगी बी आली का? हा बऱ्याच तर सकाळ सगळ्या मिळून आले ते एका जाग्यावर. गप्पा. महाराज कालवा करू नको. आधीच तुझा गावभर कालवा असतो. राम दरबारात तुम्ही चपल्या घालून आला. चप्पल कोणी घातली? चपल्या मार गाडा. महाराज अशाने बरिष्ठ होईन की महाराजाला संन्यास घ्यावा लागेल. महाराज भस्म होऊन जाईन. महाराजांच्या दरबारात चपल्या घेऊन आला तुम्ही नासक्यांनो. महाराज पेटला का नाही? महाराज लय ओव्हर ऍक्टिंग करण्याचा मार खावा लागेल. ती माझ्या कमलचा अंडा इकडे आणा. कमलकुंड महाराज ते भस्म पडलं. महाराज अहो त्याला कमंडोलू म्हणतात महाराज. ते तुमच्यामुळं माझं भ्रष्ट झालोय मी आता. नक्की महाराज आहे का पुत्रा जायचं नसतो. चप्पल घालून येते का मग? माफी असावी. अहो महाराज लय आमचं काय तुम्हाला सांगू, आमच्या पदरात लय व्याप आहेत. अहो काय या पडलं ते पडलं त्यांच्या.
अहो काय तुम्हाला सांगू लय कटावले बघा संसाराला या. काय झालं? अहो 5 वर्ष झालं पोर बाळच हाय नाही मला तर. तुम्ही महाराजांकडे कधी आलाच नाही तर कसं पोरबाळ होईल? काय म्हणजे महाराजांकडे कधी आशीर्वादाला आला का तुम्ही? अहो आताच तुम्ही ह्याच्या आमच्या गावात आलाय आणि कसं काय यायचं तुमच्याकडे आशीर्वादाला? अहो तुम्ही नुसतं माझं ध्यान जरी काढलं असतं ना तर मी कुठल्या बी रूपात तुमच्यापाशी प्रकट झालो असतो. खरं का काय? मग सांगा आता काहीतरी उपाय ह्याच्यावर. एक काम कर, हा 10 दिवस रोज तू इथे ये. बर काळजी करू नको, आशीर्वाद घे. हा मी एक मंत्र देतो, बर. तो मंत्र रोज तू पाठ करायचा. करते की. एक अंगारा देतो, बर. तो अंगारा रोज मुठभर खायचा. खाते की. 100% तुझी कुस उजळण बालका. खरं का? हो. आणि नाही उजवल्या? नाही उजळलं आम्ही तुला उभ्या जन्मातीचा का महाराजाचा अपमान करते ही श्वास नसल्या कशाला आली मग? जर काय झालं नाही तर मग सांगते तुम्हाला. कसं होत नाही मी बी बघतो, टरेलच पेटतो 10 दिवस मी बी. बर 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 चालतंय. माफी असो महाराज. महाराज हिमालयावरून आलेला इथं. होय हितनं तिथनं आले तर काय? दर मिनिटाला केस खात नाही अशी. होय केस खातोय काय बाबा ह्यो? मग अगं बाय बाय. पुन्हा विचार बाया तुझा काय आहे प्रश्न? अहो महाराज बोल ना. माझं आणि माझ्या नवऱ्याचं कसलंच पटत नाही. काळजी करू नको बालका. कुठे आहेस तू? इकडे आहे का? ये. तुझं कसलंच तुझ्या नवऱ्यासोबत पटत नाही? असू दे असू दे. एक काम कर, तुझं तुझ्या नवऱ्या बरोबर नक्की पटल. फक्त नवऱ्याला आहे ना रोज सकाळची एक आणि संध्याकाळची एक 90 देत जा. 100% तुझं काम होईल. डावतील असं वाग नका महाराज. ती पण खरं आहे. पाच जण काय मिठीत जाता या. महाराज ओळखीचाच वाटतोय. महाराज बोला बोला. माझा थांबा, चुळबुळ करू नका. बोला. महाराज माझा नवरा सकाळपासून घरातनं बाहेर गेलाय. कधी येतील घरी? काही फोन नाही काय नाही लागा नाही गायब झाले. काळजी करू नको, गेलाय ना तुझा नवरा. जाऊन दे मी हायच. बायकोय माझी. तुझी बायको आहे काय? कोणाची लोकांची बाई? सांगायचा कधी बावगाडा. काय म्हणतेस बालका? अहो नवरा सकाळपासून गेलाय काय घरी नाही अजून परत आला. येईल. एक काम कर, तुझा नवरा जर नाही ना घरी आला नाही येऊ दे. ही माझा शिष्य आहे बघ, ह्याला घेऊन जा. मी जाऊ काय? नव काय काम धाम असतील ते करते. पाणी भरायला जाईल. माझा नवरा लय दारू पितोय बघा. सकाळी उठल्यापासून जी दारू पितोय ती रात्री झोपेपर्यंत दारूच पितोय बघा. मग दुपारची बी द्यायचा की थोडीशी. नव आता सकाळचा पितोय संध्याकाळचा पितोय, दुपारचा कशावर राहत असेल तू? सांगते काय, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत पितोय तो दारू. आणि कोणामुळे पितोय तो? नासक्या सुन्यामुळे पितोय दारू. महाराज ही बाई गावात नुसती काल 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 करते. अंतर भागानं बघा ना तुम्ही डोकून. एक काम कर बालका, तुझं जे तोंड आहे ना ते तेवढं ताब्यात ठेव. नव ताब्यात ठेव म्हणा. ताब्यात होय मला ऐकाय ताब्यात. हा एक काम कर, रोज नवरा सकाळी उठला बर 4 वेळा त्याच्या पाया पडायचं. 4 वेळा? 11 वेळा त्याची प्रदक्षिणा घालायची. बर त्याची माफी माग आता झालेल्या प्रकरणाची. बर आणि रोज सकाळी त्याला 20 रुपये दे 3 फुग्याला. अजिबात ते एकदा सकाळी पेला की परत संध्याकाळी पेत नसतो. सोडायची आहे म्हणून तर आले तुमच्यापाशी. अरे बालका, हळूहळू सोडायची असते का एकदम सोडायची असते? नाही नाही हळूहळू हळू महाराज. सुटते. अपमान मध्ये बोलायचं नाही. मध्ये बोल नका. हे बघ, 11 दिवस रोज सकाळी 20 रुपये त्याला द्यायचं. बर रोज सकाळचं 3 फुग त्याला प्यायला लावायचं. बर दुपारचा संध्याकाळचा तो अजिबात पेत नाही. मग 11व्या दिवशी तुझा नवरा सरळच बघ चालायला लागतो ना बघ. 12व्या दिवशी तुला म्हणाल मला आताचा फुग नको. खरं का? म्हणणारच त्यो. आणि पे लागल्यावर परत पे लागल्यावर ती राहिलेले फुगा आम्हाला आणून दे. अपमान करते काय माझा? तुम्ही लय बोलता असं वाटत नाही काय महाराज तुम्हाला? तुम्ही किती दिवस आहे महाराज इथं? कोण? तुम्ही. आजचा दिवसच आहे मी इथं. अहो नवऱ्याला घेऊन आले असते ना दर्शनाला. एक काम कर, नवऱ्याला घेऊन येऊ नको. तूच 11 दिवस दर्शनाला येत जा इथं. नाही नवऱ्याला घेऊन येते त्याची दारू सोडायची. काय गरज नाही. नवरा तू दर्शनाला इथं आले की नवरा ऑटोमॅटिक दारू सोडतोय. तू मोरचं बोलूच नको. महाराज बायको वाटलं होतं गरीब गाय आहे पण मैंदुळी शिंग हाणती. महाराज तिला चांगला चुटका बसला असं करा. काय चाललंय तुमचं असं कानात बोलताय? महाराज सिक्रेट विषय सांगतात तुमच्याबद्दल माझ्या कानात. होय सांग तिला, समजून सांगवायचं तिला. नाही तर 2 कानाखाली देऊन सांग. काय नवत तुझ्या 2 कानात चांगले शब्द सांग म्हणायचं होतं महाराजांना. होय बर बर बर. कुठलाय महाराज? हिमालयावरून आले तर महाराजन. हिमालयात ना आलोय आम्ही. बर्फानन गाव कुठले विचारते? मूर्ख बालका, गाव कुठलं विचारते मला? मी तुला विचारलं का तुझं गाव कुठलं आहे ती? महाराज शांत व्हा महाराज. त्या ह्यांचं बघा, ते पुढचं घ्या. कोण आहे पुढं? या पुढं. महाराज तुम्ही म्हणलं तिथं या, आम्ही तपश्चर्याला बसणार आहे. मला सांगा की माझं अंग लय दुखतंय, पाय दुखत्यात. एक काम करा, हा अंग 2 दिवस शेवटाय टाका. शेवटायला? हा. दवा पाणी उपचार बिपचार केला होता का नव्हता तुम्ही?
अहो पण मला काय कामच नसतं, नुसती खुर्ची बसते ऑफिस मध्ये जाऊन, तरी हात पाय दुखत्यात लय माझं. एक काम कर बाला का, तुमच्या गावात 2 टवाळ पोर आहे ती. कोण आहे ते का? एकाचं नाव स पासन चालू होतंय आणि दुसऱ्याचं नाव ब पासन चालू होतंय. होतंय का नाही? सुन्यान भांड्या होय. हाय का नाही? बरोबर. हा हाय की. त्यातल्या भांड्या माहित आहे का? भांड्या हो. त्या पोराचं लग्न राहिलंय. हा राहिलंय का? हो. बरोबर आहे ना? बरोबर आहे बरोबर आहे. तुझ्या बहिणीची एक धाकटी पोरगी आहे. हाय. पोरगी दिसायला सुंदर आहे. हाय ना? हाय की. तिचं तेवढं त्या भांड्या बरोबर कसं बी करून झंगाट जुळवून दे. तुझं अंग दुखायचं राहते, डोकं दुखायचं राहते बघ. तुझ्या मागे 30 7.5 आहे. लग्नाचं पाय दुखायचं काय आहे? ते पोरं तुझ्या सारखा शाप टाकतात म्हणून तुझ्या अंगावर लोड पडतो या. अहो सांगितलंय ती फक्त करा तुम्ही. महाराजाला टेन्शन देऊ नका, नाही तर महाराज लगे पेटत्यात आहे. भस्म करून टाकीन इथं बसल्या जाग्यावर. नको 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 महाराज, चुकलं. माफी मागा की मॅडम. माफी महाराज, महाराज माफी. असं काय करू नका. बस मग जर केलं तर आम्ही कुणाच्या तोंडाकडे बघायचं? मी हायच, काळजी करू नको. काय म्हणला? नव तुझं जे काय म्हणणं आहे ते ऐकून घ्यायला मी हायच. हा 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 असं म्हणा की मग स्पष्ट. अजून कोणाचं काय राहिलंय का? नाही नाही कुणाचं काय नाही. पुढे या महाग काय उभा राहिलाय. पुढे या. पाटील आहे तर गावचं. पाटील आहे तर काय? जागा नाही माग पुढे बसायला. त्यांना म्हणा बसून शान घ्या, बसून शान घ्या. खाली बसा, खाली बसा, खाली बसा. शान घ्या म्हणायचं होतं. बर बर बर. महाराज हिमालयात ना आल्या ती भाषा वेगळीच वापरतात या. नाही नाही, भाषा माझी शुद्ध मराठीच आहे. तुम्ही काळजी करू नका. ते आमचं मागचं तात्या आहेत बघा, तुमच्या माग बसलेत आहे ते. माझ्या माग बसल्यात. हा. त्यांना म्हणाव माग बसू नका. मग कुठं माग बसून लोकांची काय प्रगती होत नाही असं मला वाटतं. बर बर. बोला काय, कोण आहे म्हटला तुम्ही? तात्या आहेत आमचं गावचं. त्यांना म्हणाव काय तुमचा प्रॉब्लेम आहे? काय हाय सांगा काय प्रॉब्लेम तुमचा? तात्या महाराज बोला की. काळी कोंबडी पांढरा अंड घालती हे विचारायचं होतं तुम्हाला. मला काळी कोंबडी पांढरा अंड घालती. मग पांढऱ्या माणसांना त्या काळ्या कोंबडीचं अंड भाजून खा म्हणाव, तवा उपचार होईल बघा त्याच्यावर. म्हातारं असताना चाबरा म्हातारी रोज सकाळ संध्याकाळ कुठती त्याला घरात घालून. काय चाललंय तुमचं? मला काय म्हणायचंय तात्या, बोला. मला तुमच्याकडे बघितल्यानंतर नाही एक गोष्ट अशी जाणवली. बर तुम्हाला मग तुम्ही माळकरी माणूस बर बरोबर ना? बरोबर आहे. तुम्हाला अंड्याचं काय देणं घेणं नाही. आपण कोंबड्या पाळल्या आहे म्हातारीनं. म्हातारीनं कोंबड्या पाळल्या त्याचं कारण आहे म्हातारीला रोज अंडी भाजून खायची सवय आहे. पण प्रॉब्लेम असा झालाय तुम्ही माळकरी असल्यामुळे तुम्हाला ती रोज खाटाकते. बरोबर ना? बरोबर आहे. म्हणून 5-6 कोंबड्या मागवून घ्या आपल्याला संध्याकाळच्या. पाटीलराव महाराजांना कळतंय की एक काम करा, म्हातारी तुम्हाला रोज मारती ही पण गोष्ट खरी आहे ना? म्हातारी मारती तुम्हाला आदन मधनं का व्हायना 2 रट देते, खरं आहे का? मग ती घरातच देते, बाहेर नाही देत. घरात देते बरोबर आहे ना? हा. एक काम करा, बर. तुमची काळी कोंबडी पांढरा अंड घालायचं बंद होईना आणि म्हातारी सुद्धा 2 रट द्यायची थांबल. होय. पण त्यासाठी तुम्हाला खर्च करावा लागेल. काय खर्च करावा लागेल? 5-6 कोंबड्या संध्याकाळी तळाव आणून द्या, तुमचं काम होतंय बघा. तुमच्याकडे महाराज आणून देऊ. हा बर बर ठीक आहे. पुढं हिमालयात ना महाराज आले तर मटण कसं खात्यात? अहो चेल्यांना लागतंय ना. महाराज अजिबात काय खात नाही तर पण चेल्यांना लागतंय. मला नाही वाटत चेल्यांना लागतंय. ते महाराजच खात असेल मग. महाराज उठ आहेत ना मग, उठ आहेत ना महाराजांचा खूप होय. द्राक्षाची माळ घातली मोठी गळ्यात. महाराज आमच्याकडे बी बघा जरा थोडं. तुमच्याकडे बघाय काय, तुम्हाला काय सोनाय लागलंय का? तुम्हाला काय सोनाय लागलंय का? गावचा पोलीस पाटील आहे मारण. हा? गावचा पोलीस पाटील आहे मारण. पोलीस पाटील आहे, त्यांचं काय आहे काम ते सोडवा की पटापटा. बोला पाटील, काय काम आहे तुमचं? अहो काय सांगायचं, मी तर पोलीस पाटील आहे गावचा. कुण्या केलं तुम्हाला? आता गावकऱ्याने केलं आणि कुणी केलं? ह्यांना कुण्या सांगितलं होतं गावाला ह्यांना करायला पोलीस पाटील? आकली नसल्या बरं बोला, काय अडचण आहे तुमची? समस्या घेऊन आलोय मी. बोला. काय पोलीस पाटील असताना लय डोक्याला ताप आहे हो. डोक्याला ताप आहे? आता काय एक काम करा, सांगायचंय? डोक्याचा ताप पाठाने ना पोटाला घेऊन या खाली. ऐका तरी जरा. अहो गावात 2-3 पेताड आहे ती. बर. अहो लय ताप देतात गावात. गावात ताप देतात? एक काम करा, हा ती पेताडी 10 रुपयासाठी गावात कालवा करत असतात. बर. तुम्ही पोलीस पाटील या नात्याने त्या तिघांना रोज आहे का नाही हा. 50-50 रुपये देत जा. होय का? ती अजिबात कालवा करायची नाही, तुमची समस्या सुटून जाईल बघा. अरे चांगलं सांगताय तुम्ही. झालं का सगळ्यांची विचारून? हा झालं झालंय झालं. झालंय. आता थांबा, मला जरा थोडस तपश्चर्या करू द्या. तुमच्या सगळ्या अडचणी सुटल्या का? सुटल्या सुटल्या आता महाराज. 2 मिनिटं कुणी कुणाला काय बोलू नका. बरं. मला मंत्र म्हणायचा आहे. बर बर.
काय बोल नका, हातात जोड घ्या. नवा हात जोडा म्हण. हात जोडा, हात जोडा. जोडा म्हणलं आता खाली टाकलं की लगेच घ्या. जोडला हात जोडा. जोडलं महाराज. जोडला का? जोडलं. हा, मला आता तपचर्या करू द्या. हा. तुझ्या जवानीनं ग, तुझ्या इशाऱ्यानं ग, माझ्या काळजावर घातला या घाव. पड्यावर बायको बसली. असा आहे होय. या महाराजाला थोडा जीव लाव. महाराजाला थोडा जीव लाव. पोरी लाव या महाराजाला जीव लावाय सगळं पडलं वरच बघ डोक्याचं. अर्धा मान हा नाही गेला काढू. काका गावाला लुटलं महाराज हो ना. आय तात्या, लवकर तुमची काही सकाळी पैसे घेऊन सकाळी आल्या ती दारूला पैसे. अगं बायको दमानं